सुंदर ते धान उभे विठेवरी सुंदर ते धान उभे विठेवरी सुंदर ते धान सुंदर ते धान उभे विठेवरी 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 करकटवरी देवोनिया करकटवरी देवोनिया तुलसीहार गला हाथ पे कमर तुलसीहार गला हाथ पे कमर हरि वरी देवोनिया तुलसीहार गला राज पिता तुलसीहार राज पिता आवड़े निरंतर ये चिधान आवड़े निरंतर ये चिधान तुलसीहार गला कांटे पीतांबर तुलसीहार गला कांटे पीतांबर आवड़े निरंतर बसलेले समोर येऊन बसा ना. या पुढे या. महिला मंडळ पुरुष वर्ग सर्वांनी पुढे येऊन बसा. Hare
लोचने रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने हरे सुख धारे हो सदाए सुख धारे हो सदा सदा मोहन भगवा भगवा सुख धारे हो सदा सुख धारे हो सदा हरि तो हमारा भगवा तो हमारा तो हरि भगवा भगवा तो हरि भगवा तो हमारे भगवा तो हमारे भगवा तो हरि भगवा बहुत सुखता के गौरे गौरे बहुत सुखता के गौरे बहुत सुखता के गौरे बहुत सुखता के गौरे बहुत सुखता के गौरे हरे मरना विठाने आवे मरना विठाने लियावरी राम को हरि भगवा भगवा तो हरि
शेवट तो बाला शेवट तो बाला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा परिहार झाला अवघा दुःखाचा मागेल्या आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा तुका म्हणे वाणी गेली आता घेऊदनी आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा यंतः प्रविश्य मम वाचमेवां प्रसुतां संजीवयति किल शक्तिधर स्वधाम्ना अन्यावसहस्रचरण श्रवणत्वगादिन् प्राणा नमो भगवते पुरुषाय स्तुभ्यं अनंगा करो प्रथमा नमना वादरता करो प्रथमा नमना दो शरीर चरण संताचे संता कृपादारे कथेचा विस्तार संता कृपादारे कथेचा विस्तार संता कृपादारे कथेचा विस्तार संता कृपादारे कथेचा विस्तार कथेचा विस्तार संता कृपादारे बाबाजी सद्गुरु दास तुका 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 संता कृपादारे कथेचा विस्तार संता कृपादारे कथेचा विस्तार संता कृपादारे कथेचा विस्तार संता कृपादारे कथेचा विस्तार अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भुजतेजस्तुति प्रदेशम् विधीन्द्रादिदेवे सदास्तु यमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वराय करुणा दया करुणा दया तुमचा रुगाला गलो ज्ञानांचे विदाय भक्तीं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि दोघं शिरसा गृहन्तं विठला 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 शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा प्राप्त स्थळी भगवत चिंतन रूप सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु श्रीमंत श्री देहूनिवासी तुकाराम महाराज यांच्या पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पवित्र तीर्थाप्रमाणे गोदावरी मातेच्या पवित्र तीर्थाप्रमाणे आपलं जीवन पुनीत करणाऱ्या अभंग संहितेतील 4 चरणाचा मनुष्याने जिवंतपणे जीवनाचा शेवट कशा पद्धतीने गोड करावा याचा महत्व दिशा दिग्दर्शन करणारा हा गोड असा चिंतनीय अभंग आपल्या सर्वांच्या सेवेकरता निवडला आहे विठला 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 प्रस्तुत अभंगात श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात की माणसाला जिवंतपणे आपल्या जीवनाचा शेवट गोड करता येतो. महाराज सांगतात की शेवट तो भला माझा बहु गोड झाला. महाराजांनी जी अभंग संहिता निर्माण केली, तुमच्या माझ्या कल्याणाकरता जी काही अभंग रचना केली, ही महाराजांनी जिवंत असले म्हणजे सदेह वैकुंठाला जाण्याच्या अगोदर केली. आणि वैकुंठाला जाण्याच्या अगोदर महाराज म्हणतात की माझ्या जीवनाचा शेवट गोड झाला.
जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराजांना जर त्यांच्या जीवनाचा शेवट गोड करता येऊ शकतो तर चालत्या बोलत्या सर्वसामान्य जीवांना त्यांनी सांगितलेल्या मार्गाने चालत गेल्यानंतर का आपल्या जीवनाचा शेवट गोड होणार नाही असं त्याचं उत्तम उदाहरण देणारा हा गोड असा अभंग आपल्या सर्वांच्या सेवेकरता निवडला आहे. आजचा हा कार्यक्रम ही सेवा निमित्ताने आहे. या ठिकाणी जमलेल्या सर्वांना ज्ञात आहे, श्रुत आहे, किंबहुना कुठल्या ना कुठल्या प्रेमाच्या संबंधाने, नात्याच्या संबंधाने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेले आहोत. आजचं जे निमित्त आहे तुम्हा आम्हा सर्वांचे सुपरिचित असलेले, परंतु आज आपल्या हयात नसलेले कैलासवासी सुधाकर रखमाजी पाटील बागल यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आजचा हा एक दिवसीय चिंतन सोहळा या ठिकाणी त्यांच्या परिवाराने आयोजित केलेला आहे आणि त्यांच्याच परिवाराच्या माध्यमातून ही चिंतन सेवा माझ्यासारख्या एका अल्पज्ञानी बालकाकडे दिली. त्याबद्दल मी बागल परिवाराचे अत्यंत आभारी आहे. त्यांच्या पश्चात त्यांचे पितृचरण आहेत रखमाजी तुकाराम बागल, आई आहेत गुलाबबाई रखमाजी बागल, त्यांच्या सौभाग्यवती पत्नी आहेत गंगा भागीरथी विमल सुधाकर बागल, मुलगी आहे वैशाली विक्रम शिवाळे, दुसरी मुलगी आहे सोनाली मनोहर दारुंटे, मुलगा आहे श्याम सुधाकर बागल आणि दुसरा मुलगा आहे विक्रम सुधाकर बागल आणि समस्त बागल पाटील परिवार धामणगाव आणि तुम्ही आपण सर्वजण त्यांचे आप्तेष्ट गणगोत्र मित्र परिवार त्यांच्या या दुःखामध्ये सहभागी होण्याकरता आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहोत. या ठिकाणी उपस्थित राहण्याचं कारण प्रत्येकाला काही ना काही प्रेमाच्या संबंधाने आदरणीय काकांच्या प्रेमाच्या संबंधाने आपण या ठिकाणी सगळेजण जमलेलो आहोत. मग कोणी मित्राच्या संबंधाने असेल, कोणी मामाच्या, काकाच्या, भावाच्या, कुठल्या ना कुठल्या नात्याच्या संबंधाने आपण या ठिकाणी प्रत्येक जण जमलेलो आहोत. मनुष्याला जन्माला आल्यानंतर एक ना एक दिवस या इहलोकाची यात्रा संपवून परलोकाला जायचं आहे. मग जात असताना तो जन्माला आलेला प्रत्येक जीव आहे 84 लक्ष योनीपैकी कुठलाही जीवाला तो जन्माला तो जीव आला, कुठल्याही योनीमध्ये जन्माला आला त्याला एक दिवस या ठिकाणाहून जायचं आहे. मनुष्याचा जन्म आपल्याला प्राप्त झाला तो तुमच्या माझ्या सौभाग्याने प्राप्त झाला. इथून मागे अनेक जन्माचा आम्ही पुण्य सामग्री आमच्या जन्म सांभाळून ठेवली आणि त्याचं पुण्य आपल्या पत्राला मिळालं. आपल्याला मनुष्य जन्म प्राप्त झाला. जन्म प्राप्त झाल्यानंतर आपल्याला हा मनुष्य जन्म दिला कशा कारणाने? देवे दिला देहा भजना गोमाता तोया झाला फाटा बाजूचा तोया झाला फाटा बाजूचा तोया झाला फाटा बाजूचा दिला देहा भजना गोमाता तोया झाला फाटा बाजूचा तोया झाला फाटा प्राप्त झालेला आहे. हा मनुष्य देह जो आपल्याला मिळाला हा सहजगत्या प्राप्त झालेला नाही. अनेक जन्माचा फेरा आपण चुकवत या मनुष्य जन्मी आम्ही बहु पुण्य केले देवया विठ्ठल कृपा केले देवया विठ्ठल कृपा केले देवया विठ्ठल कृपा केले पूर्वजन्मी आम्ही बहु पुण्य केले देवया विठ्ठल कृपा केली देवया विठ्ठल कृपा केली राम देवया विठ्ठल कृपा केली. जन्मजन्मी आम्ही बहु
पुण्य केले तेव्हा या विठ्ठल कृपा केली तर विठ्ठल भगवान पांडुरंग परमात्म्याची आमच्यावरती कृपा झाली आणि एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मनुष्य जन्माचा एक सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी बौद्ध सुकृताची जोडी हरी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी. आमच्या जन्माला आल्यानंतर अनेक जन्माचं पुण्य सामग्री आमच्या हातात होती आमच्या गाठीला बांधलेली होती म्हणून ते अनेक जन्माची पुण्य सामग्री या जन्माला कामाला आली की आम्हाला मनुष्य जन्म प्राप्त झाला. मनुष्य जन्म प्राप्त होण्याकरता भगवंताची आमच्यावरती कृपा झाली. अनेक जन्म आम्ही पुण्य करत राहिलो. एकतर जास्त पुण्य झाल्यानंतर आम्हाला स्वर्गाची प्राप्ती होते. पाप झाल्यानंतर आमच्या जन्माला नरकाची प्राप्ती होते आणि पाप आणि पुण्य जर समान झालं तर आम्हाला मनुष्य जन्म प्राप्त होतो. मनुष्य जन्म आम्हाला भेटला अनेक अनेक जन्म. मी बोललो की एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मानव देहाचा मनुष्य देहाचा. एका योनीमध्ये कोटी कोटी जन्म फिरायला लागतात. मग 84 लक्ष योनीमध्ये हा जीवाची भ्रमंती करून आज आपण मनुष्य जन्माला प्राप्त झालेला आहोत. मग मनुष्य जन्माला आल्यानंतर आपल्याला आचारसंहिता घालून दिलेली आहे. काय आचारसंहिता? आमच्या भाऊसाहेब महाराजांनी प्रमाण दिलं की यात देही घडे देवाचे भजन आणि अनेक हे ज्ञान नाही कोठे. या मनुष्य देहाला जर आपण प्राप्त झालो मनुष्य देहाला जर आलेलं असेल तर आम्हाला या देहाने फक्त भगवंताचं नामचिंतन करण्याकरता भगवंताने दिलं. कारण इतर अनेक हे ज्ञान नाही कोठे. इतरत्र पशु अधिक वृक्ष वेली झाडे कुठल्याही प्रकारचं त्यांना पाप काय पुण्य काय कळत नाही. पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगीती. त्यांना पशूंना पाप काय पुण्य काय हे कळत नाही. ते जर कळून घ्यायचं असेल तर फक्त मनुष्य देहामध्ये आल्यानंतर कळतं की पाप कशाला म्हणतात पुण्य कशाला म्हणतात. मग आम्हाला मनुष्य देह प्राप्त झाला. मनुष्य देहाला आम्ही प्राप्त झालो. हा देह नरदेहाने जाण्या लागले हाती उत्तम सार उत्तम गती. आम्ही मनुष्य देहाला नरदेहाला प्राप्त झालो. मग आम्हाला आचारसंहिता जशी घालून दिलेली आहे की या देहाला आल्यानंतर फक्त आणि फक्त भगवान पांडुरंग परमात्म्याचं भजन करायचं. माऊली महावैष्णव ज्ञानोबराय जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराज विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराजांनी जे काही मार्ग घालून दिलेले आहेत त्या मार्गाने मार्गक्रमण आपण करत गेलं तर जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितल्याप्रमाणे आमच्याही जीवनाचा शेवट जिवंतपणे गोड होऊ शकतो. तसं जगद्गुरु तुकाराम महाराजांनी जो अवतार घेतला हा मनुष्य देहातच येऊन आपला अवतार कार्य पूर्ण केलं आणि सदेह वैकुंठाला गेले. तसंच आपल्यालाही मनुष्य देह प्राप्त झाला. हा मनुष्य देह प्राप्त झाल्यानंतर क्षणाक्षणाला आपण आपलं काळाच्या मुखाकडे आपण वाटचाल करत आहोत. जन्माला आलेल्या क्षणापासून तर आजपर्यंत आपलं जे काही वय झालेलं असेल हे आपल्याला काळाच्या द्वाराकडे घेऊन जात आहे. मग आपण तो क्षणाक्षणाला आपण काळाच्या तोंडाकडे जात आहोत. त्या काळाच्या तोंडाकडे जात असताना आपण फक्त क्षणाक्षणाला भगवंताचं नामचिंतन केलं. क्षणोक्षणी हाची करावा विचार क्षणोक्षण हाची करावा विचार क्षणोक्षणी हाची करावा विचार क्षणोक्षणी हाची करावा हरे करावया पार भवशी दाराची वंत देहा महाराजांनी जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराजांचं आपल्या पुढे प्रमाण ठेवलं की क्षणक्षण हा जी करावा विचार करावा पार भव सिंधू. आम्ही जन्माला आल्यानंतर मृत्यूचा क्षण करतो. आम्हाला जन्माला आल्यानंतर क्षण माहिती आहे. आम्ही वेळ तास मिनिट आणि सेकंदानिशी आपल्या जन्माचा वेळ सांगू शकतो. परंतु आम्ही कोणत्या क्षणाला आपण या ठिकाणी लोकांची यात्रा सोडून परलोकाला जाणार आहोत की आपण कोणत्या क्षणाला घडी घडी काळ वाटयाची अजून किती आहे
क्षणी काळ वाटायचे पाहिजे अजून किती आहे अवकाश आमच्या आयुष्याचा किती काळ शिल्लक आहे कोणाला माहित नाही किंवा या क्षणाला ऐसा ते आली ओळगा शारंग म्हणून नाहीतरी संसार जायला राया आम्ही आयुष्य जे काही घेऊन आलेलं आहे आम्हाला जे आयुष्य मिळालं आहे हे 10, 20, 25, 30, 40 वर्षाचं आपल्याला आयुष्य वर्षावर मिळालेलं नाही आपल्याला आयुष्य श्वासावरती मिळालेलं नाही प्रत्येक श्वासाश्वासाला आपण काळाच्या तोंडापर्यंत जात आहोत ही वाटचाल करून प्रत्येक आपलं आयुष्य आज समजा एखाद्या मनुष्याला आयुष्य मिळालं 60 वर्षाचं आणि त्याचं वय आता 40 आहे तर त्याचं 20 वर्ष आयुष्य शिल्लक आहे ते वाचलेलं 20 वर्ष आयुष्य तो कधीपर्यंत जगल हे त्याला स्वतःलाही माहित नाही की आपल्याला 60 वर्ष आयुष्य भगवंताने दिलेलं आहे 60 वर्ष पुरतील एवढे श्वास भगवंताने आम्हाला समर्पित केलेलं आहे आणि ते कधी संपतील हे त्याला स्वतःलाही माहित नसतं अल्पायुष्य मानव मानव देह मनुष्याला जे आयुष्य दिलेलं आहे अल्प आहे खूप कमी आयुष्य मर्यादा या कलियुगामध्ये दिली आहे 100 वर्ष परंतु 100 वर्षाची जरी आयुष्य मर्यादा तुम्हाला आम्हाला प्राप्त झालेली असेल त्या 100 वर्षाच्या आयुष्य मर्यादेमध्ये 100 वर्षापर्यंत कोणी जगेलच ही शाश्वती देत नाही आयुष्य मर्यादा जरी 100 दिलेली असेल परंतु त्या जीवाला कुठपर्यंत जगायचं याचे दोरा फक्त भगवंताच्या हातात आहे आणि एकदा जर तो धागा तुटला आयुष्याचा दोरा तुटला आयुष्याचा दोरा शेवटच्या क्षणाला काळ जवळ येतो शेवटचा क्षण कोणालाही माहित नाही बोलून गेलो ज्यावेळेस काळ जवळ येतो आमच्या जवळची संपत्ती आमच्या जवळचं घनगोत नातेगोते मित्र परिवार कुणीही कामाला येत नाही नवे नवे जी बायको आपण करून आणली ती बायको सुद्धा शेवटच्या क्षणाला कामाला येत नाही राहती निराळी रांडा पुरे सकळ आम्ही कुणासाठी कितीही माझा करा शेवटच्या क्षणाला कुणी जवळ येत नाही फक्त शेवटच्या क्षणाला जर आमच्या सोबत असेल तर तो फक्त भगवान पांडुरंग परमात्मा ह्याच आमच्यावरती कृपा करू शकतो कारण ज्याच्या शेवटच्या क्षणाला भगवंताचं नाव मुखाला येईल त्याच्या इतका सुखी या जगात कुणी नाही अंतकाळी ज्याच्या नामाने मुखा तुका म्हणे सुखा पार राही तुका म्हणे सुखा पार राही तुका म्हणे सुखा पार राही अंतकाळी ज्याच्या नामाने मुखा सुखा पार राही तुका म्हणे सुखा पार शेवटच्या क्षणाला ज्याच्या मुखाला भगवंताचं नाम चिंतन म्हणतात त्याच्या इतका सुखी कोणी नाही या जगामध्ये परंतु शेवटच्या क्षणाला भगवंताचं नामचिंतन मुखाला येण्याकरता आपल्याला सुरुवातीला प्रमाण मिळालं की अनेक जन्माची पुण्य सामग्री जर आपल्या गाठीला असेल आपल्या सोबत असेल तर शेवटच्या क्षणाला भगवंताचं नामचिंतन आपल्या मुखाला येईल आणि शेवटच्या क्षणी कधी मी बोललो की आपल्याला सांगता येत नाही
न जाणं पुढचा आपला क्षण येणारा काही शेवटचा असू शकतो. भगवंताची जर आपल्यावरती कृपा झाली तर अनेक जन्माचं पुण्य सामग्री आपल्या मुखाला असल्यानंतर या जन्मामध्ये भगवंताची कृपा आपल्यावरती होते. भगवंताच्या नामचिंतनाची आपल्याला गोडी लागते. भगवंताचं नामचिंतन आपल्या मुखाला येणं एवढं सहजगत्या शक्य नाही. भगवंताचं नामचिंतन मुखाला येण्याकरता अनेक जन्माचं बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. अनेक जन्म जर आपण भगवंताचं नामचिंतन करत आलेलं असेल तरी या जन्माला आल्यानंतर आपल्याला भगवंताचं नामचिंतन मुखाला येतं. श्री गुरु चैतन्य महाराजांचं एक खूप गोड वाक्य आहे. ते सांगतात नेहमी, एखादा अभंग समजा आपण पाठांतराला घेतलं, गायक वादकांना मी आवर्जून सांगू शकतो, आपण एखादा अभंग जर पाठांतराला घेतला आणि तो आपण हजारो वेळेस त्या अभंगाची घोकंपट्टी केली, परंतु तो अभंग जर आमच्यावर पाठ होत नसला तर समजून घ्यायचं आपल्यावरती त्या अभंगाची कृपा होणार आहे. निराश व्हायचं नाही, कुठल्याही कधी निराश व्हायचं नाही. एक ना एक दिवस तो अभंग आपल्यावरती कृपा करेन, आपल्या मुखोद्गत होईल. आणि न जाणो एखादा अभंग असा आहे का सहजगते आपण 1-2 वेळेस जरी वाचला आणि तो अभंग आपल्या मुखोद्गत झाला, आपला पाठ झाला, तर एक अंतकरणात विचार आणायचा की मागच्या जन्मामध्ये आम्ही या अभंगाच्या हजारो पारायण केले असतील, तेव्हा त्या अभंगाने आमच्यावरती या जन्मात आल्यानंतर कृपा केली, तो अभंग आमचा पाठ झाला. ही केलेली साधना असेल की हजारो वेळेस आपण त्या अभंगाचं पाठांतर केलं, त्याचं आवर्तन घेत राहिलं आणि तो जर आमचा पाठ झाला नाही तर समजून घ्या त्याची साधना व्यर्थ जाणार नाही. ती साधना आम्हाला पुढच्या जन्मामध्ये नक्कीच कामाला येईल. अभंग आमच्यावरती कृपा करेल, तो एक ना एक दिवस आमचा पाठ झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. आम्ही जन्माला आल्यानंतर जगायचं कसं याची आचारसंहिता तुकाराम महाराजांनी सांगितली की जन्माला आल्यानंतर प्रत्येक क्षणाला भगवंताचं नामचिंतन घेतलं पाहिजे. प्रत्येक क्षणाला आपण काळाच्या मुखाकडे जात आहे, वाटचाल काळाच्या तोंडाकडे करत आहोत. मग क्षणाला आपण भगवंताचं नामचिंतन जर केलं, जसं श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सदेह वैकुंठाला जाण्याच्या अगोदर आपला जीवनाचा शेवट गोड केला, तसंच तुमच्या माझ्याही जीवनाचा शेवट जिवंतपणे गोड होऊ शकतो. कारण आपल्याला जो नरदेह दिला, याच देहामध्ये आल्यानंतर भगवंताचं नामचिंतन घेता येतं. याच जन्माला आल्यानंतर आपल्याला संत होता येतं. नवे याच जन्माला आल्यानंतर, याच देहाला आल्यानंतर आपल्याला देव सुद्धा होता येतं. मग देव होण्याकरता, संत होण्याकरता काय करायला लागेल? आम्हाला आमच्या जन्माला आल्यानंतर शेवटच्या क्षणापर्यंत फक्त रात्रंदिवस भगवंताचं नामचिंतन करत राहिलं पाहिजे. मग भगवंताचं नामचिंतन करायचं रात्रंदिवस. महाराज तुम्ही सांगतात की रात्रंदिवस आम्हाला भगवंताचं नामचिंतन करायचं आहे का? मग त्याच्यासाठी आम्ही आमचा कामधंदा सोडून द्यायचा का? तर नाही. महाराज प्रमाण देतात, कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. आम्ही जे काय काम करत असू, आमच्या हाताला जे काही कार्य चालू असेल ते काम करत असताना भगवंताचं नामचिंतन करा. भगवंताच्या नामचिंतनाकरता इतरत्र वेगळा वेळ काढण्याची तुम्हाला मला कुठलीही आवश्यकता नाही. नवे साधू संतांनी स्वतःचं काम करत असतानाच भगवंताची सेवा केली. आता मी मागे एकदा येऊन गेलो आपल्या गावामध्ये, भक्त शिरोमणी सावता महाराजांच्या पुण्यतिथीच्या वेळेस मी येऊन गेलो. सावता महाराजांचं चरित्र जर आपण अभ्यासलं, त्यांचं चरित्र जर बघितलं, सावता महाराजांनी शेती करत असताना, शेती काम करत असताना त्या कामामध्ये फक्त भगवंताला बघितलं आणि प्रत्येक काम भगवंताचं कार्य म्हणून केलं. तर त्यांना कांद्यातही देव दिसला, मुळ्यातही देव दिसला. कांदा मुळा बाजी अवघी विठाबाई बाजी है विठाबाई.